गोष्टींकडे कृपया करून आपण लक्ष द्या. लेट्स गेम इज ऑन. मॅचला आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. पहिला क्रमांकाचा गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती दीपेश आला बॉलिंग ट्रॅक वरती. ऑन स्ट्राइक बॅट्समन आपण पाहतोय. स्ट्राइक एंड वरती बॅट्समन प्रतीक. नॉन स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय पांडुरंग. पहिला बॉल या मॅच मधील पहिलाच बॉल वेगवान स्लॉट मध्ये. त्यावरती फटका अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे उपस्थित काऊ कॉर्नर रिझन मध्ये. इथे मात्र बॉल पकडेल फेकेल. धावेचा श्री गणेश करणारा. धाव संख्येला आकार पहिल्या धाव संख्येनं धाबेचा होतो श्री गणेश. किती धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल यावरती देखील लक्ष. लोवर फुलटॉस बॉल समोरच्या दिशेनं. मिडॉनला चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी थोडेसे इथे मात्र चुका करत असताना थोडस फंबल पाहायला मिळालं. त्याच कारणास्तव कदाचित इथे फलंदाज बाद होऊ शकला असता रनआउटच्या स्वरूपामध्ये. परंतु जरतरचं समीकरण क्रिकेटच्या पटलावरती जीवनदान मिळालंय नॉन स्ट्राइक एंडच्या फलंदाजाला. आता त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा. या सिंगलला धावसंख्या 2 या धावसंख्येवरती. चांगली फिल्डिंग परंतु अंतिम क्षणी बॉल हातातून निसटला. त्याच कारणास्तव भरपूर काही पाहायला मिळालं असतं या बॉलवरती. यार्कर बॉल वेगवान बॉल. अतिशय वेगवान बॉल होता. वेगानं बीट केला बॉल. प्ले अँड मिस. कमालीची गोलंदाजी. 3 बॉल मध्ये वेगानं लाईन वापरले गोलंदाज दीपेशनं. 3 बॉल मध्ये आता धावा आहेत 2. आणखी एक वेगवान बॉल लागला यष्ट्यांवरती. क्लीन बोल्ड. पहिला धक्का 2 या धावसंख्येवरती लागत असताना आदर्श दिले 11 वंजारपाडाला. अर्ली ब्रेक थ्रू मिळत असताना इथे फलंदाज बाद होतोय. आदरणीय नाथाबुवा मिसाल यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आसानस्थ व्हायचंय. आपले देखील माजी सभापती चषक 2024 मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. निराश पावल्यानं मैदानाच्या बाहेर जात असताना प्रतीक. 4 बॉल मध्ये आता धावा आहेत त्या 2. कमालीचा वेगावरती स्वार झालाय गोलंदाज दीपेश. पहिल्या षटकामध्ये तुम्ही पाहता P1चं षटक कशा रीतीने हाताळणं गरजेचं आहे क्रिकेटच्या पटलावरती याचं ज्वलंत उदाहरण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 4 बॉल मध्ये धावा आहे धावफलकावरती 2. किती धाबांचं टार्गेट सेट केलं जाईल ना हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण सर्वप्रथम बॅटिंग भात्यामध्ये आले आणि त्या बॅटिंग मध्ये सामोरं जात असताना आता एका मोठ्या लक्ष्याचा देखील पाठलाग करणं गरजेचं आहे. लेफ्टी बॅट्समन पहिलाच बॉल. बॅक टू द बॉलर. 30 सर्कल मध्ये मिडॉन मध्ये वेगानं धाव कंप्लीट केले. या 1च्या मदतीनं वैयक्तिक खातं उघडत असताना धावफलकावरती आणि त्यानंतर धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल 3 या धावसंख्येवरती. P1चं षटक सातत्यानं या षटकामध्ये आपण आक्रमण पाहत असतो परंतु अद्याप तरी शांत ठेवलंय गोलंदाज दीपेशनं. अंतिम बॉल या षटकातील घेऊन येतोय ब्लॅक स्क्रीन एंड कडून. अंतिम बॉल स्लॉट मध्ये वेगाने. एक्सलंट कव्हर ड्राईव्ह. डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल चालला सीमा पार. 4 धाब्यांसाठी येतोय या मॅच मधील पहिला चौकार. थँक्यू डेझे. पहिलं सत्र 20 मिनिटाच्या आतमध्ये संपलं पाहिजे याकडे आपण लक्ष द्या. त्यामुळे प्रत्येक बॉल मध्ये टीम मीटिंग. प्रत्येक षटकामध्ये अतिरिक्त टीम मीटिंग कृपया करून घेऊ नका. मागील बॉल वरती आलेल्या चौकारानं धावायला खऱ्या अर्थानं नवसंजीवनी दिली आहे. धावसंख्या 7 या धावसंख्येवरती क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह तुम्ही पाहिली बॅट्समन पांडुरंग मिसाल यांच्या बॅट मधून. त्यांनाच मिळालं जीवदान. पहिल्याच बॉल वरती कदाचित परतीचा प्रवास त्यांना करावा लागला असता आणि त्यामध्ये मिळालेली संधीचा फायदा कशा रीतीने घ्यायचा ते मागील बॉल वरती तुम्ही पाहिलंय. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 या धावसंख्येवरती. बॉलिंग ट्रॅक वरती निखिल
ॲज अ बॅट्समन म्हणून निखिलला भरपूर स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी करताना पाहिला. ॲज अ बॉलर आज सर्वप्रथम गोलंदाजी करतोय तो भाकरीचा पाडा या संघासाठी. 7 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचे निर्बंध नुकतेच संपले. सीमारक्षक आपण आता सजवताना पाहतोय. निखिलचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर बॅक पुला जात असताना लेट रिॲक्ट स्ट्रोक चांगला शॉट होता आणि तिथे मात्र फिल्डर आहे उपस्थित. इथे देखील मिळते 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवरती. धीम्या गतीने बॉल फेकला होता त्यावरती लाईन पिक केली होती. चांगला फटका होता. शॉट सिलेक्शन बहारदार होतं परंतु त्यामध्ये आला क्षेत्ररक्षक. 1च्या मदतीने धावसंख्या 8 या धावसंख्येवरती. स्लॉट मध्ये त्यावरती आक्रमण. लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र केली आहे चुकी. कॅच ड्रॉप आणि इथे बघता बघता 2 धावा देखील पूर्ण. हवेमध्ये बॉल आणि त्यामध्ये कॅच ड्रॉप. 2च्या मध्ये धावसंख्या 10. क्षेत्ररक्षणामध्ये चुका करते. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती भाकरीचा पाडा या टीमची आणि त्या परिस्थितीमध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 10. धीम्या गतीनं चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन केलं. फिंगर रोल करत असताना मैदानाच्या आतमध्ये निखिल. वेगापेक्षा टप्प्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम गोलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी. 3 बॉल मध्ये 3 धावा खर्च केल्यात निखिलने. निखिलचा बॉल यावेळी वेगवान व्हेरिएशन करत असताना परंतु दिशा इथे पाहावी लागेल. डॉट बॉलची इथे होती सांगता अंपायर डिसिजन. निर्धाबाच्या सहाय्याने धावसंख्या स्थिर राहील ती 10 या धावसंख्येवरती. दोन लगातारचे डॉट बॉल तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील स्लोवर बॉल ऑफ स्टिकची लाईन खऱ्या हाताने पकडली. गोलंदाज निखिलनं यावेळी देखील निर्धाव बॉल. सलगचा 3रा निर्धाव बॉल. सर्वप्रथम बॅटिंग करत असताना धावा जितक्या येतील तितक्या खूप महत्वाच्या असतात बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. कारण उत्तरार्धाच्या खेळामध्ये त्या वाचोबत असताना महत्वपूर्ण असतात. आणखी एक वेगवान बॉल ऑफ स्टिकच्या लाईन वरती आणखी एकदा कंट्रोलला गोलंदाजी फेकत असताना सलगचे 4 निर्धाव बॉल दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहताय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या धावसंख्येवरती. 3 धावा खर्च केल्या निखिलनं. 2 षटकांमध्ये धावसंख्या ती धावफलकावरती 10. डॉट बॉल आपण पाहिलं मागील दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 10. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. दोन षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती 10. दीपेशनं पहिलं षटक आठवलं P1चं. केवळ 2 सीमारक्षक आपण P1च्या षटकामध्ये पाहत असतो आणि त्यानंतर त्यानं धावा खर्च केल्या 7 आणि दुसऱ्या षटकामध्ये निखिल आला गोलंदाजी मार्क वरती. निखिलनं पहिल्या 2 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 3 आणि मागील 4 बॉल त्याने निर्धाव फेकले.
4 बॉलचा जर विचार केला तर धावफलकावरती धाव रेखाटली नाहीये साथी स्कोररनं. 2 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती आहे ती 10 या धावसंख्येवरती. उर्वरित 2 षटकांमध्ये आता धाबांचा आलेख थोडा उंचावावा लागेल. बॅटिंग करत असताना टीम आदेश दिले 11 वंजारपाडा संघाला. पहिलाच बॉल लॉफ्ट स्ट्रोक चेंडू हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे मात्र नो मॅच लँड रिजन मध्ये बॉल. नियतीची साथ मिळाली आहे. आदरणीय संदेशजी बिर्ले आणि त्यांच्या समूहामध्ये रवी नाना मिसाल यांचं इथे आगमन होतंय. त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आपण कूलरची व्यवस्था पाहतोय. 3 कूलरची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उपलब्ध करण्यात आली. त्यांचा देखील शब्दसमूहाने हार्दिक हार्दिक आभार. त्यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती असताना सभा आपलं देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. बॉल हवेमध्ये होता आणि तिथे मात्र धावा मिळाल्या 2. धावसंख्या धावफलकावरती 12. फुलटॉस बॉल या अगोदर कॅच सुटले आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. कॅच पकडणं गरजेचं होतं आणि अशा अवस्थेमध्ये मिळाल्या त्या धावा 6 आणि या 6च्या मदतीने धावसंख्येला नवसंजीवनी 18 धावा धावफलकावरती. पटलावरती तुम्ही सातत्यानं पाहत असता. कॅच पकडले असते तर कदाचित 6 धावा देखील मिळाल्या नसत्या. त्याच कारणास्तव धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. कॅच सुटल्या फलंदाजाचे देखील दोनही फलंदाजांना जीवनदान मिळाले आणि त्याचा इथून आक्रमणाच्या द्वारे फायदा घ्यावा लागेल. धावसंख्या 18 या धावसंख्येवरती. हा बॉल आडव्या पॅटनं हवेमध्ये बॉल आहे. क्षेत्ररक्षक जज करतात यावेळी करणार नाहीये चुकी. इथून मात्र फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का आदेश दिले 11 वंजारपाडा या टीमला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नात फलंदाज इथे होते बाद. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये निखिल 18 पर्यंत पोहोचलाय तो. आदेश दिले 11 वंजारपाडा. अक्षरशः षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉल मध्ये झेलची संधी मिळाली त्यानंतर ती कॅच ड्रॉप. त्यानंतर दुसऱ्या बॉल मध्ये देखील कॅचची संधी मिळाली तिथे कॅच ड्रॉप मिळाल्या 6 धावा आणि तिसऱ्या बॉल मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं करत असताना फलंदाज इथून बाद. 18 या धावसंख्येवरती दुसरा धक्का लागत असताना या मॅच मध्ये प्रथम बॅटिंग करत असताना आदेश दिले 11 वंजारपाडा टीमला. पहिल्या मॅच मध्ये संघर्ष आपण पाहिला. या मॅच मध्ये देखील आता धावांसाठी संघर्ष करत असताना आल्या प्रहार चढवण्याचा प्रयत्न. व्याख्यान एरिया क्षेत्ररक्षक जज करतायत आणि इथे मात्र प्रयत्न लाजवाब होते आणि तिथे मात्र मिळतील धावा पुनश्च एकदा 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवरती. कॅचेस खूप पाहायला मिळाल्या त्या मॅच मध्ये आणि त्या ड्रॉप देखील होताना आपण पाहिलं. एक कॅच सहजरित्या टिपल्या आणि त्यानंतर 3 कॅचेस आपण ड्रॉप होताना पाहिलं. लॉंग ऑफ मध्ये कॅच ड्रॉप त्यानंतर काऊ कॉर्नर मध्ये कॅच ड्रॉप आणि त्यानंतर आता आपण पाहतोय डीप फाईन लेग मध्ये कॅच ड्रॉप. प्रयत्न करतायत क्षेत्ररक्षक परंतु सफलता मिळत नाहीये. एक धाव खूप महत्वाची आहे. धावा वाचवत असताना आणि धावा जमवत असताना तुम्हाला संघर्ष करावा लागतो. हा बॉल स्लॉट मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे अवेलेबल. इथे मिळते फक्त 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21 या धावसंख्येवरती. 7 बॉल मध्ये 7 धावसंख्येची इनिंग साकारतोय पांडुरंग. इथून आता स्ट्राइक स्वतःकडे घेत धावांना आता उभारी द्यावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल बॅक फुला जात असताना नेत्रदीपक फटका. विश्वनाथ गुंडप्पाची आठवण करून देणारा बॉल चाललाय थर्ड मॅन झोन मध्ये सीमा पार. संघर्षाचा संघर्षमय चौकार.
25 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील इथे संपलाय. धाव संख्याच्या धावफलकावरती 25. अंतिम एक षटक बाकी आहे. वेळेकडे देखील जरा लक्ष द्या. या षटकामध्ये आल्या त्या 15, त्यामध्ये मिळालेले जीवनदान आणि त्यानंतर क्लासिकल स्ट्रोक. मागील बॉलवरती आपण पाहिला पांडुरंगच्या 7 बॉल 7 या धावसंख्येवरती तो केलेला होता. इथून हात खुले करायला आता सुरुवात करावी लागेल. मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होण्याची देखील गरज आणि त्या परिस्थितीमध्ये मागील बॉलमध्ये थर्ड मॅन झोन मध्ये आलेला चौकार धावसंख्येला देतोय आकार. 25 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये येणारी प्रत्येक धाव पुढील सत्रामध्ये खऱ्या अर्थानं उपयुक्त ठरतील. त्या आदेश दिले 11 वंजारवाडा टीमला. दोनही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. नॉकआउट मॅचेस आपण पाहत असतो. माजी सभापती चषक तुम्ही पाहताय. प्रथम सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू. पहिला दिवसाचा आपण खेळ पाहतोय. दुसरा सामना आपल्या समोर पूर्वार्धाचा खेळ. स्लॉगचा षटक घेऊन आलाय. मार्क वरती गोलंदाजी निलेश महाले. पहिला बॉल स्लोवर पण धीम्या गतीनं पिक करत असताना पाठवला बॉल लांब बसला. इट इज बिग हिट आउट ऑफ द पार्क. षटकार. निखिलच्या बॅट मधून हा षटकार. निखिलला देखील जीवनदान मिळालं ते फाईन लेग झोन मध्ये आणि त्याचाच फायदा आता तो घेत असताना. पकडो कॅच जीतो मॅच क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं. याचं ज्वलंत उदाहरण तुम्ही पाहताय. धावसंख्या 31 या धावसंख्येवरती. दुसरा बॉल वेगानं मारण्याचा प्रयत्न. पॅड वरती बॉल आदळतोय. 1 रन कंप्लीट. इथे मात्र तू मयमाची परिस्थिती. तालमेल बिघडला आणि त्याच कारणास्तव रनआउटच्या स्वरूपात इथे फलंदाज होतोय बाद. इथे मात्र निखिलने देखील चुकी केली. त्यानंतर पांडुरंगची देखील चुकी. त्याच कारणास्तव 1 रन इथून ऍड. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद निखिल. धावसंख्या 32. निखिलच्या बॅट मधून एक मोठा षटकार तुम्ही पाहिला आणि त्याच नंतर निखिल इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होणं ही खऱ्या अर्थानं चुकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 32. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉल मध्ये आता किती धावांपर्यंत पोहोचेल तो आदेश दिले 11 वंजारपाडे यावरती देखील लक्ष. आदरणीय कृष्णाजी धुले यांना मी विनंती करतो आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. कृष्णा फार्मचे ते ओनर त्यांना मी विनंती करतोय आपण स्थानापन्न. आल्या स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे देखील चुकी. सलामीवीर पांडुरंग सातत्याने इथे करतोय चुकी. आणखी एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय इथे बाद. थँक्यू डीजे. निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. चांगलं गीत ज्यांच्या नुसत्या नावानं हृदयापर्यंत रक्त सळसळतं ते राजे शिवछत्रपती शिवराय. निलेश पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक करतोय. कमबॅक करणं गरजेचं असतं क्रिकेटच्या पटलावरती आणि त्याच पद्धतीने कमबॅक करत असताना निलेश. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी. किती धावांपर्यंत पोहोचतील यावरती देखील लक्ष आहे. 32 धावा धावफलकावरती. सातत्यानं चुका. निलेशचा बॉल चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन मध्ये करणार नाहीये चुकी. 3 बॉल मध्ये आपण 2 रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होताना पाहिलेत आणि इथे मात्र कॅचच्या स्वरूपामध्ये फलंदाज होईल इथे बाद.
पतन होत असताना आदेश धुले 11 वंजारपाडा संघाला लागला आणखी एक धक्का. कमांड डीजे फलकावरती 2 बॉलचा इथून खेळ बाकी आहे. चला लवकर सामना आपण करा चालू. चांगलं कमबॅक केलं निलेशनं. पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर त्यानं कमबॅक केलंय. 7 धावा अद्याप त्यानं खर्च केल्यात. बॉल संपले 4 त्याच्या षटकातील. प्रत्येक गोलंदाजांना चांगली गोलंदाजी केली आहे बाकीच्या पाड्या टीमसाठी. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल त्यावरती देखील आक्रमणाचा इरादा नाही. इथे देखील क्षेत्ररक्षक 2 सलगच्या कमालीचा झेल टिपतो क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र लगातारचा आणखी एक धक्का लागत असताना 4 लगातारचे धक्के बसत असताना ते आदेश दिले 11 वंजारपाडा टीमला. बाकी आहे ऑन स्ट्राईक बॅट्समन आता आपण पाहायला मिळेल. नवीन बॅट्समन कपिल. इथून येणारे प्रत्येक धावा वाचवत असताना आदेश दिले 11 वंजारपाडा टीमला उपयुक्त ठरतील. मागील 4 बॉलमध्ये धाबाच आल्या नाहीयेत. पहिल्या बॉलवरती षटकार आला. असं वाटलं की आता मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर होतोय आदेश दिले 11 वंजारपाडा. त्यानंतर ब्रेक लावण्याचं काम केलं धावफलकावरती गोलंदाज निलेशनं. लास्ट बॉल ऑफ द इनिंग अंतिम बॉल घेऊन तयार होतोय गोलंदाजी मार्कवरती निलेश. निलेशचा बॉल मोठा फटका. एलिमिनेशन प्रॉपर नाहीये आणि चांगली कॅच पकडली. आणखी एक धक्का लागत असताना 32 या धावसंख्येपर्यंत रोखलंय ते आदेश दिले. ते भाकरीचा पाडा संघाच्या विरोधात. वरई आणि आमश 11 दामत दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. धावसंख्या 32 येणारे 24 बॉल 33 धावसंख्येची गरज आहे. आदरणीय नारायणजी बाबरे यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय रवींद्रजी मिसाल यांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचंय. आदरणीय रवींद्रजी भाऊ धुले यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय रवींद्रजी मिसाल यांच्या शुभ हस्ते. अतिथी देव भव हीच खऱ्या अर्थाने आपली भारतीय संस्कृती आणि माजी सभापती चषक साठी आम्हाला उपस्थित सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय नाथाजी बुवा मिसाल यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. त्यानंतर आदरणीय यशवंतजी माली यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आमचे आप्पा प्रभाकरजी विर्ला यांना मी विनंती करतोय की आपण सन्मानित करायचंय. बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आमच्या सर्व मान्यवरांनी दिला त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. त्यानंतर आदरणीय प्रभाकरजी विर्ला यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय नारायणजी बाबरे यांच्या शुभ हस्ते. आदरणीय प्रभाकरजी विर्ले आमचे आप्पा यांना देखील सन्मानित करण्याची विनंती.
त्यानंतर आदरणीय रवींद्रजी मिसाल यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय नारायणजी बाबर यांचे शुभ हस्ते. आदरणीय संदेशजी बिर्ला यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आमचे आदरणीय नाथाबुवाजी यांना मी विनंती करतोय. चल सत्कार समारंभ इथे होते समाप्त. आपण सलामीवीर मैदानाच्या दिशेने पाठवा लगेच. भाकरीचा पाडा 24 बॉल आणि 33 धावसंख्येची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी भाकरीचा पाडा या टीमला. सुरुवातीला क्षेत्ररक्षणामध्ये खूप काही चुका केल्या भाकरीचा पाडा टीमला, त्यानंतर त्या दुरुस्त देखील केल्या मैदानाच्या आतमध्ये. कमालीची फिल्डिंग लॉंग ऑन झोन मध्ये जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने चांगली फिल्डिंग केली या मॅच मध्ये. प्रत्येकाचं योगदान क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्वाचं असतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आणि त्यासाठी 11 जणांचं योगदान बहुमूल्य असतं. एकानं चुकी केली तरी तुम्हाला खऱ्या अर्थानं पराभवाच्या दिशेने जावं लागतं. हे क्रिकेटचा खेळ आहे. सांघिक योगदान खूप महत्वाचं आहे. एकानं केलेल्या चुकी 10 जणांना देखील महागात ठरू शकते. हे क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला पाहायला मिळतं. 24 बॉल मध्ये 32 धावा जमवल्या. ते बॅटिंग करणारे आदेश दुले 11 वंजारपाडा टीमनं आज नवीन नावानं खेळते ती वंजारपाडा संघ आणि त्याच परिस्थितीमध्ये 32 धावसंख्येपर्यंत पोहोचला. आता येणारे 24 बॉल 33 धावा त्यांना वाचवायच्यात. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय निखिल आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय निलेश. 24 बॉल 33 लक्ष अगदी सहज गाठलं जाईल की अगदी लक्षाला थांबवलं जाईल. त्यासाठी पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाजी मार्क वरती. ऋतिक आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. P1 षटक. पहिल्या सत्राचा जर आपण विचार केला तर 7 धावा आल्या होत्या त्या आदेश दुले 11 वंजारपाडा संघासाठी. आणि या षटकामध्ये पाहूया 33 चा पाठला करायचा पहिला बॉल घेऊन तयार. पहिलाच बॉल बॅटला ब्रश करून चांगली फिल्डिंग. फ्लाय स्लिप मध्ये कमालीची फिल्डिंग आणि त्याच कारणास्तव इथे धावा वाचवल्यात. पहिला बॉल इले ते निर्धाव 33 वाचवत असताना चांगली सुरुवात केली आहे गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज ऋतिकनं. 33 चा पाठला करत असताना धावा उभारल्या नाहीयेत अजून. धावसंख्या 0 या धावफलकावरती. शून्यातून तुम्हाला धावसंख्या उभारावी लागते. आता 33 धावा देखील तुम्हाला उभाराव्या लागतील. चांगला फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षक आहे इथे मिळते एक धाव. 1च्या मदतीने धावेचा श्री गणेश 33 चा पाठला करत असताना पहिली धाव धावफलकावरती. 33 पर्यंत पोहोचायचा. 1 सुरुवात केली. दुसरा बॉल इथे संपलाय. धावसंख्या 1 या धावसंख्येवरती. ऋतिकचा बॉल बॅकफुटला जात असताना हुक केला. क्षेत्ररक्षक धावतायत. फाईन लेग मध्ये बॉल चाललाय. सीमा पार 4 धाब्यांसाठी येतो चौका. 4च्या मदतीने धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नव्हता. P1 षटक आहे. केवळ 2 सीमा रक्षक तुम्ही 5 सीमा लगत काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफ मध्ये 2 क्षेत्ररक्षक आहेत. त्याच कारणास्तव हुकचा फटका. प्रॉपर टायमिंग नव्हतं परंतु क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल डीप फाईन लेग मध्ये सीमापार चौकार. 4च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या धावसंख्येवरती. क्लासिकल स्ट्रोक इनफिल्डच्या वरून क्लासिकल स्ट्रोक. बॉल सीमा पार 6 धावसंख्येसाठी येतोय. एक्स्ट्रा कव्हरला षटकार. बॅट्समन
ऋतिकचा बॉल आप ट्रॅकर पुन्हा एकदा दिशा देण्याचं काम. कट स्ट्रोक लेट कट केला होता फलंदाजांना बॉल आणि त्यामध्ये चांगली फिल्डिंग. इथे मिळते फक्त 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 या धावसंख्येवरती. चांगली सुरुवात आहे. P1च्या षटकामध्ये धावा जमवण्याचा मानस. लक्ष असं मापक आहे 33 पर्यंत पोहोचायचं. पहिल्या षटकामध्ये जितक्या धावा येतील ना तितक्या फायदेशीर ठरतील हे दोनही फलंदाजांना माहिती आहे. त्याच कारणास्तव धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ती 12 या धावसंख्येवरती. टेनिस cricket.in च्या माध्यमातून तुम्ही स्पर्धा घर बसल्या देखील पाहता. इथे देखील लाऊडली अपील, परंतु इथे डॉट बॉल धावसंख्या स्थिर. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला. 33 वाचवत असताना धावसंख्या खर्च केल्या त्या 12 ऋतिकनं. आता येणारे 18 बॉल 21 धावसंख्येची गरज आहे. येईल दुसरं षटक प्रगती पथावरती. तोपर्यंत ऐकूया सुंदर संगीत डीजे मास्टर कडून. यांच्या नावानं घडवलेली शृंखला माझी सभापती चषक. अनेक वर्ष ही स्पर्धा आपण घडवतोय. वंजारपाडाकरांच्या वतीनं सातत्यानं ही स्पर्धा आपण घडवत असतो. 2024 आपण माझे सभापती चषक पाहताय. दुसरं षटक गोलंदाजी मार्गवरती कपिलचा बॉल बॅकफूटला जात असताना डिफेन्स दिलाय. सन्मान दिला या बॉल वरती. लाईन ओळखली आणि त्यामध्ये सन्मान देण्याचं काम बॅट्समन निलेशच्या माध्यमातून. धावसंख्या स्थिर राहील ती 12 या धावसंख्येवरती. 17 बॉल आता 21 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 17-21 ची अजूनही गरज. कपिलचा बॉल समोरच्या दिशेनं वेगवान स्ट्रोक अलॉंग द कार्पेट. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे देखील मिळते सिंगल न धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 13 या धावसंख्येवरती. कपिलचा बॉल मोठा फटका घेण्याचा प्रयत्न निखिलच्या माध्यमातून. व्यवस्थित बॅट वरती बॉल आला नाहीये. डीप स्क्वेअर लेग मध्ये बॉल. तोपर्यंत मिळते इथे आणखी एक सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 या धावसंख्येवरती. 14 धावा धावफलकावरती. 33 करायच्या 19 ची अजूनही गरज आहे. संत क्रिकेट आपण या षटकामध्ये पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आक्रमकता पाहिली आणि या षटकामध्ये आता कमबॅक करत असताना स्लॉट मध्ये बॉल जसा आलाय तसा पाठवलाय सीमा पार. बॅट्समन निलेशने टोकलाय. आणखी एक दर्जेदार षटकार. धावसंख्येचा पाठलाग करताना आक्रमक सुरुवात केली. पहिल्या षटकामध्ये देखील एक भव्य षटकार तुम्ही पाहिला. त्यानंतर या षटकामध्ये कमालीचा फटका. डान्सिंग डाऊन द विकेट. चिप करायचा होता बॉल आणि तिथे मात्र असफलता. बॅटची कडा घेते क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल. पहिला धक्का. बॅट्समन निलेश इथून जाईल माघारी. असताना 18 धावसंख्येचे योगदान. कमालीची विस्फोटक बॅटिंग करून मैदानाच्या बाहेर गेला निलेश. धावसंख्या धावफलकावरती ती 20 या धावसंख्येवरती. 13 ची इथून गरज आहे. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. लोबर फुलटॉस बॉल. चांगला फटका. लॉंग ऑन मध्ये चांगली फिल्डिंग. सर्व काही पाहायला मिळाल्या बॉल वरती. चांगला बॉल. ओव्हर फुल टॉस. चांगला शॉट सिलेक्शन. त्यानंतर चांगली फिल्डिंग देखील.
2 ओव्हरमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या 21 या धावसंख्येवरती. येणारे 12 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज आहे. रनअप बॉल इक्वेशन 12 बॉल मध्ये आता वाचवायच्या त्या 12 त्या आदेश जुलै 11 वंजारपाडा टीमला तर एकीकडे भाकरीचा पाडा टीमला 12 बॉल मध्ये 12 धावसंख्या करायच्या. कोणता संघ सामना जिंकेल हे सांगता येत नाहीत. प्रयत्न सोडणारे क्रिकेटच्या पटलावरती प्रयत्न सोडणारे कधीच जिंकत नाहीत आणि जिंकणारे कधीच प्रयत्न सोडत नाहीत. हा क्रिकेटचा इतिहास आहे आणि इथे प्रयत्न जो अमाप करेल ना तो या मॅच मध्ये सहजरित्या जिंकेल. असंभव गोष्टी क्रिकेटच्या पटलावरती संभव होऊ शकतात. त्यासाठी स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणं खूप गरजेचं आहे. स्वतःच्या मनगटावरती विश्वास असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा करत नाही. म्हटलं जातं छत्रपती शिवराय विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीनं हिंदुस्थान हलवून गेला, स्वर्गात गेल्यानंतर देवांनी त्याला झुकून मुजरा केला, असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल धावसंख्या स्थिर 21 या धावसंख्येवरती. येणारा प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये शिरकाव करून देईल तो आदेश जुलै 11 वंजारपाडा टीमला. तर येणारी प्रत्येक धाव विजयाच्या दिशेनं नेऊन ठेवेल ती वंजारपाडा टीमला. हा बॉल स्लॉट मध्ये फटका फसला, कॅच ची संधी आहे आणि इथे मात्र ऋतिक थोडस जजमेंट चुकीची. एक टपाके क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल, तोपर्यंत धावा मिळवल्या बॉलवरती 2. बघता बघता 2च्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 23. 10ची अजूनही गरज आहे. वरही संघाचा कर्णधार आणि त्याचनंतर आमश 11 दामत संघाचा कर्णधार दोन्ही टीमचे कॅप्टन. फर्स्ट अँड लास्ट कॉल. हे षटक संपण्याच्या अगोदर आपण या अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. आयोजकांच्या वतीने सूचना आहेत. स्लॉट मध्ये बॉल, त्यावरती देखील चांगला फटका, वेगानं फटका खेचलाय. मिड विकेट मध्ये चांगली फिल्डिंग, कपिल तिथे उपस्थित होता. बॉल फेकेल तोपर्यंत मिळते 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 24 या धावसंख्येवरती. 9 चेतून आवश्यकता आहे. डॉट बॉल फेकावा लागतील या मॅच मध्ये शिरकाव करण्यासाठी वंजारपाडा टीमला. अंतिम षटकामध्ये धावा वाचवण्यासाठी संघर्ष करावा लागेल या षटकामध्ये स्पेशली. स्लॉट मध्ये बॉल, उंच असा फटका, आकाशाला गवसनी बॉल घालतो क्षेत्ररक्षक. जज करतात, जजमेंट ठरले चुकीची. कॅच ड्रॉप झाले. इथे ऐन मोक्याच्या वेळी केलेली चुकी, इथे धोक्याची घंटा लागू शकते ती आदेश 11 वंजारपाडा टीमला. 2च्या मदतीनं एकच धाव इथे मिळाली आहे, माफ करा. 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25 या धावसंख्येवरती. 8ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे अजूनही 8. रनअप बॉल इक्वेशन 8 बॉल 8ची गरज आहे. लोवर फुलटस बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटचा कपिल करणार नाही चुकी आणि इथे मात्र मॅच मध्ये शिरकाव करणारा हा येतोय महत्वाचा धक्का. पिंपलोली टीमचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. पिंपलोली संघाचा कर्णधार, माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर आपण कृपया करून आयोजकांशी संपर्क साधा. महत्वाच्या क्षणी इथे धक्का लागला. या मॅच मध्ये टर्न निर्माण करणारी विकेट आहे. खऱ्या अर्थानं शिरकाव करू शकतो या मॅच मध्ये आदेश 11 वंजारपाडा संघ. आदेश जुलै 11 वंजारपाडा संघ या मॅच मध्ये प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय. संघर्ष आणि संघर्ष एकमेव उदाहरण आहे क्रिकेटच्या पटलावरती. एकमेव आस, संघर्ष, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास देखील महत्वाचा आहे. आल्या प्रहार चढवण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकची लाईन, वेगानं बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, लाऊडली अपील आणि अंपायर फिंगर गोज करत असताना इथे मात्र फलंदाज होते बाद. त्यानंतर कृष्णा फार्मचे ओनर आदरणीय कृष्णाजी धुले यांना मी विनंती करतोय आपण सन्मानाने या व्यासपीठावरती आसन असतं. ओव्हर नंबर 3चा खेळ संपला. शिरकाव करून दिला अभिजितच्या षटकानं. आदेश जुलै 11 वंजारपाडा टीमला. आता येणारे 6 बॉल
आणि आता 8 धावसंख्येची गरज आहे. 4 धावा फक्त या षटकामध्ये खर्च केल्यात. आत्मविश्वास वाढवला या मॅच मध्ये आदेश धुले 11 वंजारपाडा टीमनं. 6 बॉल आता 8 धावसंख्येची गरज आहे. निखिल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं बाकरी दाभाडा संघाचे सर्व खेळाडू देखील निश्चयाचा श्वास घेत असतील, परंतु इथे येणारा प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये कमबॅक करताना दिसेल तो आदेश धुले 11 वंजारपाडा. 6 बॉल 8. प्रेक्षकांना हवा हवासा वाटणारा सामना आपल्या समोर आहे. 6 बॉल 8. वाचवा सत्य आदेश धुले 11 वंजारपाडा टीमला तर एकीकडे करायचा हा सामना जिंकण्यासाठी. बाकरी दाभाडा टीमला 12 बॉल 12 ची गरज होती. धावा फक्त खर्च केला तिसऱ्या षटकात अभिजितनं त्या 4 आणि या 4 धावा देत असताना कमबॅक करून दिलंय. अंतिम षटकामध्ये लढण्यासाठी प्रवृत्त केलंय. स्लॉट मध्ये बॉल हवेमध्ये. कपिल करणार नाहीये चुकी. पहिल्याच बॉल वरती मोठा धक्का लागत असताना निखिलच्या स्वरूपामध्ये निखिल हॅज टू डिपार्ट. क्रिकेटचा खेळ रंग का बदलतो याचं उदाहरण तुम्ही पाहताय. 5 बॉल 8 ची गरज आहे. 12 बॉल 12 ची गरज होती आणि तिथे मात्र आता 5 बॉल 8 या धावसंख्येची गरज आहे. पिंपळी संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. पिंपळी संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधा. निखिलचे महत्वाची विकेट. 5 बॉल 8 ची गरज. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. बॅकफुटला जात असताना चांगला फटका, परंतु मध्ये आला फिल्डर आणि इथे मात्र आणखी एक धोक्याची घंटा. लगातारचा दुसरा धक्का परतीच्या प्रवासात कमांडीचे. रुपेशजी मिसाल यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती असताना हवा. आपलं देखील माजी सभापती चषक मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. 4 बॉल आता 8 ची गरज आहे. रोमहर्षक सामना. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे दोन्ही संघांसाठी. 4 बॉल 8 ची आता गरज. 12 बॉल 12 ची गरज होती आणि तिथे मात्र सामना 4 बॉल 8 या अवस्थेमध्ये तुम्ही पाहताय. क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती गोलंदाजी चांगली केली आहे ती गोलंदाज अभिजित आणि त्याच्या समूहामध्ये नरेश ना. इथे देखील बॅक टू द बॉलर. फक्त फॉलो थ्रू मध्ये धाव संख्या मिळेल 1 च्या मदतीने आता धाव संख्या जाऊन पोहोचेल ती 26 या धाव संख्येवरती. 7 ची गरज आहे. बॉल शिल्लक 3 बॉल 7. सामना बदललाय. सरडा जसा रंग बदलत नाही त्या परिस्थितीमध्ये आज सामना बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉल आता 7 या धाव संख्येची गरज आहे. मोठा फटक्याने सामना फिनिश करण्याची इच्छा असेल बॅटिंग करणाऱ्या बाकरी दाभाडा टीमची, परंतु या 7 धावा वाचवण्याचा प्रयत्न करतायत. अमाप प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. मनाशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरेपर्यंत संघर्षाचं मैदान सोडायचं नसतं, लढायचं असतं आणि फक्त लढायचं असतं. लढण्याची जिद्द मनाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या आतमध्ये उतरवत असताना सत्यामध्ये आदेश धुले 11 वंजारपाडा संघ कमालीचे प्रयत्न आणि प्रयत्न त्यांच्या माध्यमातून पाहतोय. 3 बॉल 7 ची गरज. स्लॉट मध्ये बॉल वेगाचा वापर करत असताना इथे लाईन बघावी लागेल. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे फलंदाज पाद. 2 बॉल आता 7 ची गरज. अक्षय महत्वाचा बॉल या मॅच मधील. बॅटिंग मारते अक्षय आणि इथे मात्र डॉट बॉल तर आला. इथे मात्र फलंदाज 5 रनआउटच्या स्वरूपामध्ये
एक बॉल आता 7 ची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग. थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग. सॉफ्ट सिग्नल फलंदाज बाद. त्यानंतर रिव्ह्यूची मागणी निर्णायक क्षणी. रनआउट साठी हा रिव्ह्यू चेकिंग केलं जात आहे. नॉन स्ट्राइक एंड वरती पोहोचण्याच्या पूर्वी फलंदाजानं बॅट जमिनीवरती ठेवली होती का याची देखील चेकिंग. लाईन वरती बॅट होती का याची देखील चेकिंग. ज्यावेळी बॉल यष्ट्यांवरती आदळला त्यावेळी फलंदाज पोहोचला होता की काय यावरती देखील चेकिंग. फलंदाजानं बाद केलंय. त्यानंतर आपण डिसिजन पेंडिंग. महत्वाचा डिसिजन आहे. 2 बॉल 7 ची गरज असताना इथे मात्र बॅट्समन सेफ. रन कंप्लीट. 1 बॉल आता 6 या धावसंख्येची गरज आहे. 1 बॉल 6 ची गरज आहे. व्यवस्थित बॉल गॅदर करू शकले असते गोलंदाज तर कदाचित 1 बॉल 7 ची आवश्यकता लागली असती. 1 बॉल 7 ची गरज. इथे मात्र फटका फसला अलॉंग द कार्पेट आणि सामना जिंकलाय. 12 बॉल मध्ये 12 धावा डिफेंड केल्या त्या आदेश दुले 11 वंजारपाडा टीमनं कमालीचे प्रयत्न या मॅच मध्ये केले आणि अंतिम क्षणी धावा वाचवण्यात त्यांना यश आलं. कॉंग्रॅच्युलेशन आदेश दुले 11 वंजारपाडा आणि त्यानंतर हार्ड लक टीम बाकरीचा पाडा. मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच. अंतिम षटकामध्ये 8 धावसंख्येची गरज असताना धावा खर्च केल्या फक्त 2 आणि हा सामना आपल्या गोलंदाजीच्या बलावरती जिंकून देणारा नरेश ठरला या मॅच मधील प्लेयर ऑफ द मॅच. प्लेयर ऑफ द मॅच नरेश. कमालीची गोलंदाजी राहिली ती आदेश दुले 11 वंजारपाडा टीमची आणि पहिला सामना त्यांनी जिंकलाय. 33 धावा डिफेंड केल्यात. आदरणीय रवींद्रजी मिसाल यांच्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅच या पुरस्कार